नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. आज जरा लेटच ब्लॉग चालू केला. बघा, भर दुपारी चालू केला, म्हणजे 11:15 झालेत आणि ब्लॉग चालू केला आहे. चला आता बनवूया काहीतरी बनवायचं आहे. म्हणजे काजू पडलेले ना, ते थोडेसे भाजायचेत. सो जरा त्या साईडला घेतो थोडं भाजायला. चला. काजू चला बनवूया काजू. चला काजू थोडे घेतले, हातला टाकत आहेत आणि हात पेटवले. चला आता थोडं घालत राहिलं पाहिजे. म्हणजे जरा एकदा काजूने आग पेटली ना मग काय प्रॉब्लेम नाही. काजू पेटेपर्यंतच थोडीशी आग घालावी लागेल. मस्त आता ह्याच्यात काजू आहेत बघा. आग पकडली बऱ्यापैकी. इथे आग घातली कारण काय की काजूसोबत इथलं पातेलं पण जळून जाईल. चला थोडंसं हे पण टाकायचं, थोडंसं जाळून होऊन जाईल. मस्त भाजले काजू, भिजवायला पाहिजे आता. काजू मस्त भाजले, आता जरा भिजवायला पाहिजे, थंड व्हायला दिले पाहिजेत, मग फोडायला घेतले पाहिजेत. चला काजू भाजून एवढेच पाहिजे होते मला, 10-15 मिनटं तेवढेच भाजूया. सगळे भाजून ठेवून जाय उपयोग नाही, ते म्हटलं तेवढेच जरा भाजून घेऊया. आणि झालं आहे जरासं कापलं आहे, त्याच्यामुळे जरा हाताला पिशवी घातले. चला करून घेऊया, जरा फोडून घेऊया. हाय अजून तरी गरम आहेत. तर हे टाकायचं कुठं? हे बघा छान भाजलाय काजू. या काजू खायला. पहिला काजू आपण खायचा, कसं आहे की नाही? गरम आहे. चला फोडून घेतो. एवढे तर 10-15 फोडून घेतो पटकन. चला थोडेसेच काजू पाहिजे होते, फोडून झाले. हे बघा त्यांना जरा साफ केले पाहिजे व्यवस्थित. आणि इकडे एवढं झालं तर हे थोडासा कचरा आहे तो धुरी घातला की संध्याकाळची मच्छरसुद्धा गायब होईल. कारण काजूची धुरी जर घातली तर मच्छर अजिबात राहत नाहीत. सो या थोडेसेच भाजले. काय अगदी ते कोवळे हे झालेले, म्हणजे जास्त सुकलेले ते जरासे करपले, पण ठीक आहे, मला पाहिजे तेवढे मिळत आहेत, बस झालं. चला हे आमच्यासोबत सगळीकडे ते उठून. आणि हे बघा रोज झालं तरी वाऱ्याने एवढा कचरा येतो आतमध्ये, काय खरं नाही. नको वाटतं त्या वाऱ्यामुळे. आता चला काहीतरी करायचं आहे, बनवायचं आहे. सो भेटू थोड्या वेळाने. आता कलिंगड कापलं, अजिबात डार्क रेड नाही आहे, पण टेस्ट खूप छान आहे. बघा थोडा येल्लो असं आहे, पण टेस्ट चांगली आहे. सो कलर डिपेंड करत नाही, टेस्ट चांगली आहे ना बस. चला आजचं थोडंसं पनीर बनवलं. उशीर झाला आहे पण ठीक आहे, जराशी एकदा उकळी आली की काम झालं. ग्रेव्ही पण छान झाली बघा, एकदम घट्ट व्यवस्थित. टेस्ट पण जेवताना सांगेन टेस्ट कशी झाली ते. आणि चपाती झाल्यात बनवून. असं आजचं काहीसं जेवण आहे. सो यात जेवायला मस्तपैकी. चला यात जेवायला पनीर आणि चपाती.
जमलं. दरवेळी काही ना काही बिनसायचं, आता जमलं. काजू भाजले त्याच्यातच भाजलेले पनीरच्या ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी. सो टेस्ट आता आली बरी. चला जेवण घेतो. लागले मजबूत. आईला पण तिकडे दिलं जेवायला. चला आता जेवण घेतो. तर मंडळी झाली आहे संध्याकाळ. सकाळचे एवढे काय व्हिडिओ नाही बनवले आणि आता समोर चालू आहे कटिंगचं काम. त्याच्यामध्ये आता आवाज भरपूर आहे. किटकिट 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 किटकिट. आणि आता आजचा एक दिवस, उद्या परवा हे सगळं इकडचं काढायचं आहे मला. हा पूर्ण ओपन करायचं आहे. त्या रूममध्ये जेवढं सामान आहे माझं ठेवलेलं ते आम्ही इथे बसण्यासाठी वगैरे सगळं बनवायचं आहे मला. सो आता हळूहळू थोडी थोडी ही कामं करायची आहेत. आणि दुसरी राहिली गोष्ट की बाहेरचं काम थोडंसं. तर आज बघूया किती होईल ते. क्लिनिंगचं थोडंसं काम आहे, तेवढं करून घेणार. बाकीचं बघू कसं काय शक्य होईल तसं. आणि आता किरकिर आहे समोर बघा चालू आहे काम त्यांचं. सो बघू. हे बघा काही टोमॅटो मिळाले मला इथे, म्हणजे ह्या खालच्या झाडांचे. आणि हे बघा हे कोणीतरी इकडे ना मुद्दामून आता हा पाईप वगैरे ओढून टाकलेला बाहेर. काय माहीत. रात्री कुत्री मुकत होते, म्हटलं तिला सवय मुंकायची, म्हटलं लक्ष दिला नाही, पण चुकलं. हे बघा समोरची झाडं वगैरे ही मोडून टाकली इथं. हे बघा समोरची फांद्या मोडल्या झाडाच्या. ह्या एवढ्याशा कॅनेडीचा आवाज बघितला आहे का किती असतो. हे बघा ही एवढीशी किनाटी आहे ना, किती जोर जरा ओढत असते. रात्रभरीचा आवाज असते बघा. हे ना एक लॉन आहे. लॉनमध्ये हे बघा हे अशा प्रकारचं रान येतं, हे काढावं लागतं. चला आता हे रान काढून घेऊया, कारण हे भरपूर प्रमाणात रान झालं आहे बघा. काढावं लागतं सगळं रान. आणि सहसा मुळासहित निघत नाही, त्याच्यामुळे आरामात एक एक हे पकडून पकडून काढावं लागतं. आणि लॉन रिकामी करावं लागतं. हे गांडूळ खत घालतो ना त्याच्यासोबत येतं हे बियाणं याचं. आज मोहिनी आलेली बॅडमिंटन घेऊन, तर म्हटलं थोडा वेळ खेळूया बॅडमिंटन. सो जरा बरं वाटलं बॅडमिंटन खेळून खूप दिवसाने, कारण खूप दिवस काय खूप वर्ष बॅडमिंटन खेळलं नव्हतं. तर म्हटलं चला संध्याकाळचा वेळ पण होता, पाणी पण लावून झालेलं, म्हटलं खेळूया. आणि थोडं अर्ध पाणी लावायचं होतं, थोडं लाईट गेली, म्हटलं चल वेळ झाली तर म्हटलं खेळूया. चला आता बॅडमिंटन. चला आम्ही पण जरा टाईमपास केला आणि मग पुन्हा पुढची कामं आहेतच. चला ती गेली खेळून खेळून दमून. पाणी घालायचं आहे, मी पण घेतो जरा पाणी घालून सगळीकडे. बरं वाटतं जरा खेळल्यावर, जरा घाम आला मस्तपैकी.